देवाविषयी वचनातून काही मननात्मक गोष्टी पाहूया आणि त्याकरता आपण प्रेषितांची कृत्य याचा 10वा अध्याय आणि 34 ते 36 3 वचने या समय आपण वाचूया. तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला, देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्य नैतिक आहे तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्त तोच सर्वांचा प्रभू आहे. याच्याद्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इस्रायलाच्या संततीस पाठविले ते या वचनाच्या द्वारे देवाचं प्रभूचा महिमा त्याची स्तुती हो. आणि देव पक्षपाती नाही या मुद्द्याकडे माझं लक्ष केंद्रित असणार आहे आणि आपल्या सर्वांचं लक्ष त्या मुद्द्याकडे केंद्रित असावं. देव पक्षपाती नाही. देवाचा धन्यवाद असो की देव पक्षपाती नाही. जर देव पक्षपाती असता तर ख्रिस्ती जगाचं चित्र फार वेगळं असतं. परंतु देव पक्षपात करीत नाही. आणि पेत्र असं म्हणतो की तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला तेव्हा देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. म्हणजे पेत्राच्या मनामध्ये यत्किंचितही असं संशय नाही किंवा कोणती अशी बाब नाही की कदाचित देव पक्षपात करील काय किंवा देवाकडून पक्षपात होईल काय असं मुळीच संशय त्याच्यामध्ये नाही. आणि जेव्हा पवित्र आत्मा अन्य जातीच्या लोकांवर जेव्हा उतरला आणि अन्य जातीच्या लोकांनाही पवित्र आत्मा मिळाला तोपर्यंत पेत्राला आणि शिष्याला वाटत होते की आम्ही येशूचे शिष्य आहोत, आम्ही यहुदी आहोत, आम्ही इस्रायली आहोत, आमच्याकडे देवाचं वचन आहे आणि आमच्या बरोबर देवाने करार केलेला आहे आणि आमच्या पूर्वजांशी देवाने जुना करार केलेला आहे, आम्हाला नियमशास्त्र दिलेला आहे, आम्हाला व्यवस्था दिलेली आहे. म्हणजे आम्ही त्या देवाशी फार जोडलेले आणि त्याच्या सहभागी असणारे लोक आहोत. आणि म्हणून देवाची जी कृपा दया आणि देवाची आशीर्वाद जे आहे ते इस्रायल देशापुरते मर्यादित आहे. परंतु जेव्हा पेत्राने हे पाहिलं की जसं आम्हाला देवाने पवित्र आत्मा दिला, जसं पवित्र आत्म्याचे वरदान आम्हाला दिली, तसे अन्य जातीचे जे विदेशी आहेत, ज्यांची सुनता झालेली नाही, जे यहुदी नाही, जे इस्रायली नाहीत, त्यांच्यावर देवाने तसाच आत्मा घेऊन त्यांना देखील आमच्याशी जोडलेला आहे किंवा आमच्यामध्ये सहभागी केलेला आहे. आणि म्हणून त्या पेत्राला ही गोष्ट पक्की ठाऊक होणं किंवा माहीत होणं असं गरजेचं आहे की देव पक्षपाती नाही. देव जुना करार जो आहे त्या करारामध्ये देव इस्रायल लोकांशी आणि इस्रायल लोकांशी करार मरार करून त्यांना वचने देऊन त्याच्यामध्ये जे भविष्यवक्ते आले त्या भविष्यवक्तांच्या द्वारे पुष्कळ भविष्यवाण्या करून देवाने प्रत्यक्ष त्या लोकांशी आपला संपर्क साधला आणि त्यांच्याशी संभाषण त्यांनी ठेवले आणि आपली मूल्यवान वचने त्यांना दिली. परंतु देवाने त्याद्वारा पूर्ण जगातील लोकांना आपलं पावित्र्य, आपलं न्यायीपण आणि आपलं प्रेम, आपली दया, आपली कृपा, आपली करुणा प्रगट करण्यासाठी देवाने त्यांचा उपयोग केला. आणि जेव्हा ही गोष्ट पेत्राला कळाली तेव्हा तो म्हणतो की मला हे पक्के ठाऊक आहे की देव पक्षपाती नाही. आणि देवाची आपण देखील उपकास्तुती करूया की देव पक्षपाती नाही म्हणून. आणि जर देव पक्षपाती असता तर कदाचित देवाच्या पक्षात आज आम्ही नसतो. तर देव पक्षपाती असता तर देवाच्या पक्षामध्ये आज आम्ही नसतो, तर आम्ही त्याच्या विरोधकाच्या पक्षामध्ये राहिलो असतो.
किंवा ना आम्हाला राहावं लागलं असतं. परंतु देवाने पक्षपात न करता, काही भेदभाव न करता त्याने आपल्या प्रत्येक कार्यामध्ये जे त्याचं कार्य आहे त्याने निपक्षपातीपणे केलं. आणि म्हणून सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे ज्याच्याद्वारे आम्ही त्या परमेश्वराशी जडल्या गेलो, त्या परमेश्वराशी आमचा संबंध आला, ते म्हणजे काल्वरीच्या वधस्तंभावरती प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान, त्याचं प्राणार्पण. त्यामध्ये परमेश्वराने सर्व जगाचं पाप त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती लादलं. प्रभू येशू ख्रिस्तावरती ते पाप लादत असताना परमेश्वराने पक्षपात केला. स्वतःच्या प्रजेचं देखील पाप त्याच्यावरती लादलं गेलं आणि सर्व मानव जातीचं जे पाप आहे ते देखील त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती देवाने लादलं. त्यामध्ये काही पक्षपात त्याने केला नाही. परमेश्वरला असं वाटलं नाही की हे पाप जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तावरती टाकण्याची गरज नाही, किंवा हे पाप काय फार मोठं नाही, असं देवाला वाटलं नाही. तर देवाने छोटं पाप असो, मोठं पाप असो, भयानक पाप असो, कोणतंही पाप असो, ते सर्व जगाने केलेलं पाप येशू ख्रिस्तावरती लादलं. आणि ते पापाचं ओझ घेऊन, तो भार आपला स्वतःवरती घेऊन, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती त्या पापाबद्दल दंड आणि शिक्षा भोगत होता, त्यावेळेसही परमेश्वराने पक्षपात केला नाही. एका निर्दोष, एका पवित्र प्रभूला, एका धनंग पातकी मनुष्याला ज्याप्रमाणे दंड द्यावा, त्या प्रकारे परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभामध्ये दंडित केलं. परमेश्वरासमोर त्याचा एकुलता एक पुत्र आहे, परंतु देव एक पवित्र परमेश्वर, एक पवित्र न्यायी परमेश्वर म्हणून आपल्या पुत्राचा त्याने न्याय केला आणि त्याच्यावरती पापाचं ओझ लादून त्या पापाबद्दल त्याला प्रायश्चित्त करावयास लावलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याबद्दल प्रायश्चित्त केलं, पक्षपात न करता. पक्षपात ना पुत्राने केला ना पित्याने केला. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे जब्दीच्या पुत्राबद्दल त्यांची आई म्हणावयास आली की प्रभू, जेव्हा तुम्ही राजवैभवाने याल तेव्हा माझ्या एका मुलाला तुमच्या उजवीकडे आणि माझ्या एका मुलाला तुमच्या डावीकडे बसण्याचा अधिकार द्या. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यावेळेस तिला म्हटलं, तुम्ही काय मागता हे तुम्हाला कळत नाही. तिने पक्षपाताने आपल्या मुलांविषयी मागणी केली, तिच्यामध्ये तो पक्षपात होता. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की माझ्या उजवीकडे आणि माझ्या डावीकडे कोणाला बसवायचं आहे हे माझ्या पित्याच्या हातात, जे ज्यांच्यासाठी त्या जागा तयार केल्या आहेत तेच माझ्या उजवीकडे आणि डावीकडे बसतील. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं पक्षपात न करा, निपक्षपातीपण त्या ठिकाणी आम्ही पाहतो. आणि परमेश्वराचं आम्हा सर्व मानव जातीला उद्धार दान देण्याच्या बाबतीत जे निपक्षपातीपण आहे, म्हणजे तो पक्षपात न करणारा आहे, ही गोष्ट देखील आम्ही त्याच्यामध्ये पाहतो. कारण योहान 3:16 मध्ये म्हटल्याप्रमाणे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालीन जीवन प्राप्त व्हावं. जो कोणी विश्वास ठेवतो, याचा अर्थ देवाला ही चिंता नाही की एखाद्या वाईट आणि दुष्ट आणि घनंग पातकी माणसाने जर माझ्या पुत्रावर विश्वास ठेवला तर त्याचा मला उद्धार करावा लागेल आणि त्याला मला स्वर्गात घ्यावं लागेल, ही चिंता परमेश्वराला नाही. तर परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगते, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल, तो कोणी असो, त्याच्यामध्ये पक्षपात नाही, काही भेदभाव नाही. आणि म्हणून परमेश्वर जो आहे अशा प्रकारे जो निपक्षपातीपणे आपलं कार्य पूर्ण करणारा परमेश्वर आहे. त्याच्याबद्दल असं म्हटलं आहे
की 35व्या वचनाचा पुढचा भाग, तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्य नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. प्रत्येक राष्ट्रात, जगामध्ये जेवढे राष्ट्र आहेत ते राष्ट्र कोणतेही असो, माणसे कोणत्याही जाती धर्माचे असोत, कोणत्याही क्षेत्रातले असोत आणि किती वाईट आणि दुष्ट असोत, परंतु असं म्हटलं आहे प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो, जो परमेश्वराची भीती बाळगतो, परमेश्वराची भीती बाळगणारा, त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते, ती म्हणजे परमेश्वराची भीती बाळगणारा पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. तो पापापासून दूर राहतो. वचनात स्पष्ट म्हटलं आहे, देवाची भय बाळगणे म्हणजे पापापासून दूर राहणे आहे. आणि जगामध्ये पाप आणि पाप करण्याची वृत्ती आणि देवाच्या बाबतीत एक निर्भयपणा एवढा वाढत चालला आहे की आत्मिक जे लोक आहेत त्यांना ती जगाची अवस्था पाहून त्यांना भय वाटत आहे, परंतु निर्भयपणे देवाविरुद्ध पाप करणाऱ्यांना मात्र काहीच देवाचं भय वाटत नाही. पुष्कळ तर देवाचं अस्तित्वच नाकारतात अशी अवस्था आहे. आणि अशा पापाने भरलेल्या जगामध्ये देवाचं भय बाळगून पापापासून दूर राहणे एका आत्मिक व्यक्तीला, एक तारण पावलेल्या व्यक्तीला कठीण आहे, परंतु देव आपलं सामर्थ्य त्यांना देऊन त्या सर्व गोष्टीपासून त्यांना तो दूर ठेवतो. परंतु वचन म्हणते की जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्य नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. ज्याचं तारण झालं नाही, ज्याचा उद्धार झाला नाही, ज्याला प्रभूची ओळख अजून झाली नाही, परंतु त्याची कृत्य नैतिक आहे, अशा लोकांवरती ही दया कराव्यास परमेश्वर सामर्थ्यवान आहे. देव पक्षपाती नाही, पक्षपाती नाही. आणि म्हणून पुष्कळ आम्ही पाहतो की या ठिकाणी प्रेषितांच्या कृत्यामध्ये कर्नेल्याच्या घराण्याविषयी आम्ही पाहतो. तो दान धर्म करणारा आणि नीतीने वागणारा आणि पुष्कळ म्हणजे देवाला आवडणारी कृत्य करणारा आहे, परंतु तारण नाही, उद्धार नाही, परंतु नैतिक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून पेत्राच्या द्वारे त्याच्या पूर्ण घराण्याचं तारण करण्याबद्दल, त्याला उद्धार देण्याबद्दल प्रभूने त्याची तरतूद केली आणि त्या कर्नेल्याच्या कुटुंबाला देव पक्षपाती नाही, नैतिक कृत्य करणारा, इस्रायल असो की इस्रायलच्या बाहेरचा असो, देवाला तो मान्य आहे. आणि अद्भुत गोष्ट आहे की मोशेच्या द्वारा दिलेलं नियमशास्त्र, त्या नियमशास्त्राच्या द्वारे केवळ देव इस्रायल लोकांना आपल्या जवळ घेऊन देतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारा जी नवीन व्यवस्था परमेश्वराने मंडळीला दिली, त्या व्यवस्थेच्या द्वारा जगातल्या कानाकोपऱ्यातील कोणीही व्यक्ती, कोणीही मनुष्यद्वारा तो परमेश्वराजवळ येऊ शकतो आणि परमेश्वराकडून ते आशीर्वाद त्याला प्राप्त होऊ शकतात. म्हणून या वचनामध्ये असं म्हटलं आहे की जो त्याची भीती बाळगतो व त्याची नैतिक कृत्य आहे तो त्याला मान्य आहे. तो देवाची भीती बाळगतो आणि ज्याची कृत्य नैतिक आहे तो देवाला मान्य आहे. आम्ही आमचं जर परीक्षण केलं, आम्ही आमचा न्याय जर केला, तर काय आम्ही देवाचं भय जसं देवाला वाटतं तसं बाळगत आहोत का? देवाचं भय बाळगण्याचं मन आपल्यामध्ये आहे का? बघा, परमेश्वराचं वचन ऐकून ज्यांच्यामध्ये भय निर्माण होत,
देवकीय हृदय ते मनाला जाणतो आणि त्याचा अनादर परमेश्वर करत नाही. देवाच्या लोकांमध्ये देवाचं भय असणे आवश्यक आहे. जेव्हा देवाच्या लोकांमध्ये देवाचं भय इतर लोकांना दिसेल तेव्हा ते देखील त्या जिवंत देवाचं भय बाळगतात. परंतु पुष्कळदा असं पाहावयास मिळते की देवाच्या लोकांमध्ये देवाचं भय दिसत नाही आणि म्हणून विदेशी अन्य जातीचे लोक देखील देवाचं भय बाळगत नाही, मानत नाही. आणि म्हणून दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये म्हटलं की ज्यांची कृत्य नैतिक आहे, देव आपल्या लोकांकडून नैतिक कृत्यांची अपेक्षा बाळगतो. कृत्य नैतिक हवी आहे. कृत्य तर सर्वच करतात. जगामध्ये जो मनुष्य आला आहे त्याचं काही ना काही कृत्य जरूर आहे आणि काही ना काही कार्य तो जरूर करत आहे. परंतु त्या कार्यामध्ये, त्या कृत्यामध्ये नैतिकता आहे की अनैतिकता आहे, ही गोष्ट देव पडताळून पाहतो. किंवा देवाचं लक्ष त्याकडे फार प्रखरतेने आहे. कारण जे सत्कृत्य विश्वासणारे करत आहेत, विश्वासणाऱ्यांची जी नैतिक कृत्य आहे, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी लवकर येतो आणि प्रत्येकाच्या कृत्यानुसार प्रत्येकासाठी माझ्याजवळ काय आहे? वेतन आहे, मजुरी आहे. आणि त्यावेळेस तो ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते वेतन, मजुरी प्रत्येकाला देणार आहे. पापी लोकांना एकच मजुरी आहे, ते म्हणजे सार्वकालिक नरकदंड. ज्याने प्रभूला स्वीकारलं नाही, परंतु ज्याने प्रभूला स्वीकारलं, जे देवाच्या घरचे लोक झाले, कारण प्राप्ती ज्यांना झाली, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू, आपला तारणारा उद्धारक म्हणून स्वीकारलं आणि देवाच्या स्वर्गीय आशीर्वादांचे जे भागीदार झाले, त्यांच्या कृत्याबद्दल त्यांची अनैतिक कृत्य असतील तर त्याबद्दल त्यांचं नुकसान होणार. जे पारितोषिक त्यांना मिळायला पाहिजे ते मिळणार नाही, काटछाट होईल. परंतु त्यांची कृत्य जर नैतिक असतील तर त्याबद्दल निश्चित त्यांना आदर आणि सन्मान मिळेल. आम्ही प्रकटीकरणामध्ये वाचतो, प्रभू येशू ख्रिस्त एका मंडळीला म्हणतो, तुझी कृत्य आणि तुझे कार्य मला ठाऊक आहे. माझ्या पित्यासमोर तुझी कृत्य मला परिपूर्ण असे पाहावयास मिळाले नाही. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांना, मंडळीला आमची कृत्य देवासमोर योग्य आहे की नाही हे आज पडताळण्यासाठी किंवा हे समजण्यासाठी देवाने आम्हाला त्याचा आत्मा दिला आहे, पवित्र आत्मा. आणि हा पवित्र आत्मा देवाच्या लोकांना मार्गदर्शन करतो आणि प्रगट करतो, दाखवतो काय योग्य आहे, काय बरोबर आहे, काय नैतिक आहे, काय अनैतिक आहे. कारण देव न्याय करताना पक्षपात करणार नाही. देवाने आमच्या पापाचा न्याय केला त्यावेळेसही पक्षपात केला नाही. आणि देव आमच्या कृत्यांचा ज्यावेळेस न्याय करेल त्यावेळेसही तो पक्षपात करणार नाही. आणि म्हणून आम्ही काळाच्या शेवटी येऊन पोहोचलो आहोत. आम्ही त्या उद्धारकर्त्या प्रभू येशू ख्रिस्ताची, त्याच्या आगमनाची आम्ही वाट पाहत आहोत. आणि त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना त्याची इच्छा आहे की आम्ही जागृत असावं. आणि ती जागृती ह्यासाठी असावी की आमची कृत्य नैतिक आहेत की अनैतिक आहेत. आणि त्याबद्दल आम्ही प्रभू समोर आम्हाला उभं राहायचं आहे. प्रभू त्याबद्दल आम्हाला हिशोब मागणार आहे. आणि म्हणून आवश्यक आहे की आम्ही आमच्या कृत्यांकडे लक्ष द्यावं आणि प्रभूच्या आगमनासाठी आम्ही तयार व्हावं. कारण जसा देव पक्षपाती नाही, पेत्र म्हणतो की मला पक्क ठाऊक आहे, तसं आम्हाला पण पक्क ठाऊक आहे की येशू ख्रिस्त पक्षपाती नाही आणि निपक्षपातीपणे आमचा देखील न्याय होणार. देव तुम्हाला आणि मला सहाय्य करो आपल्या स्वतःचं परीक्षण करण्यास
आणि जो पक्षपात न करणारा परमेश्वर आहे, त्याच्या समोर आपल्या जीवनाचा हिशोब देण्यात आणि निश्चित देवाच्या लोकांना आशीर्वाद प्रतिफळ निश्चित आहे. आणि देवाची कृपा, देवाची दया देवाच्या लोकांवरती विपुल आहे. परंतु देव पक्षपाती नाही. याबद्दल पुन्हा त्या देवाचा धन्यवाद करूया, त्याची स्तुती आणि प्रशंसा करूया. देव आपल्या सर्वांना सहाय्य करो आणि देवाच्या पवित्र नावाचा महिमा हो. आमेन.